प्रभू राम आणि भरताच्या भेटीचं पवित्र स्थान, तुलसीदासाचं जन्मगाव असलेला प्रदेश, अशा या पावन भूमीत पाय ठेवला भारत भ्रमणास निघालेल्या 70तल्या तरुणानं. त्याचं इथे येणं हा या संपूर्ण प्रदेशासाठी सुवर्ण योग होता. कारण थेट रामाशी नातं सांगणारी ही पवित्र भूमी आता मात्र भीषण अवस्थेत होती. विकासापासून कोसो वर्ष दूर होती आणि म्हणूनच त्यानं ठाम निश्चय केला चित्रकूटचा कायापालट करण्याचा. मंदाकिनी नदीच्या तीरावर बसून त्यानं शपथ घेतली या सुवर्ण भूमीचं वैभव पुन्हा मिळवून देण्याची. ती व्यक्ती होती चंद्रिकादास अमृतराव देशमुख, म्हणजे नानाजी देशमुख. राजकारणात सर्वोच्च उंचीवर असताना वयाची 60 गाठली म्हणून पद लाथाडत समाजसेवेला प्राधान्य देणारे नानाजी. प्रभू रामानं वनवासात सगळ्या समाज घटकांचं उत्थान केलं होतं. तेच कार्य पुन्हा करण्यासाठी अहोरात्र झटलेले नानाजी. पूर्वीचा जनसंघ असो किंवा आजचा भारतीय जनता पक्ष असो, त्या पक्षाला आजचं व्यापक स्वरूप मिळवून देण्याचं काम खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे झालं ते हिंगोली जिल्ह्यातल्या कडोली गावचे सुपुत्र नानाजी देशमुख, भारतरत्न नानाजी देशमुख. त्या वेळेला त्यांना संघाने जे काम सांगितलं ते त्यांनी पूर्ण मन लावून केलं. आणि महत्वाची कामं असं एकच काम नसतं. जीवन हे सर्वांगाने फुलायचं असतं. तसंच राष्ट्राचं जीवन सुद्धा, त्यात सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. कोणाची रुची, क्षमता, कोणाला मिळणारी संधी किंवा कोणाची होणारी कुठल्या कामातली नियुक्ती त्याच्यावर ते अवलंबून असतं. नानाजींनी सगळी कामं केली. ही सगळी कामं सारखंच महत्त्व देऊन केली आणि त्याच्यामुळे त्या त्या क्षेत्रात ते उदाहरण स्वरूप बनले. नानाजींचं कार्यक्षेत्र हे देशाच्या उत्तरेत जरी असलं तरी आयुष्याची सुरुवात मात्र महाराष्ट्राच्या मातीतून झाली. आताच्या हिंगोली जिल्ह्यातील कडोली हे नानाजींचं जन्मगाव. तिथून चित्रकूटपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे आणि तोच प्रवास तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या भागात. नमस्कार, मी अतुल गोगावले. आपले भारतरत्न या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करतो. लहानपणीच चंद्रिका दासच्या आई वडिलांचं छत्र हरवलं आणि तिथूनच जगण्यासाठीचा संघर्ष नशिबी आला. शिक्षणाची गोडी होती, त्यात गती होती, पण परिस्थिती मात्र अगदीच प्रतिकूल. मामी देत असलेल्या प्रचंड त्रासामुळे चंद्रिका दासला मंदिरात दिवस काढावे लागायचे. पोटासाठी किमान 2 घास तरी मिळावेत यासाठी तो इवलासा जीव दारोदार जाऊन भाजी विकायचा. संघर्षाच्या या काळात चंद्रिका दासच्या साथीला होता तो त्याचा स्वाभिमान. नवव्या वर्गात नानाजी शिकत असताना एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार गुरुजींची आणि नानाजींची भेट झाली. या 9वीतल्या मुलाच्या हुशारीने हेडगेवारांना चांगलंच प्रभावित केलं होतं. त्यांनी 10वी नंतर बिर्ला पिलानी सारख्या अग्रणी संस्थेत शिकण्याचा सल्लाही दिला आणि आर्थिक मदतीची तयारी दाखवली. लहानग्या नानाजींनी तो सल्ला तर ऐकला,
पण आर्थिक मदत घ्यायला साफ नकार दिला. 10वी नंतर पुढचं जवळपास 1.5 वर्ष नानाजींनी पडेल ते काम केले. त्यातून पैसे जमवले आणि राजस्थानमधील बिर्ला पिलानी संस्थेत प्रवेश घेतला. आपण जर बघितलं तर नानाजी अतिशय गरीब घरातनं त्या ठिकाणी आले होते, पण अतिशय हुशार होते. नानाजींनी बिट्स पिलानीमधनं ग्रॅज्युएशन केलं आणि त्या काळात मोठी नोकरी मिळू शकली असती, भरपूर पगार मिळू शकला असता, पण संघाकरता आपलं जीवन समर्पित केलं. सुरुवातीला वाशिम जिल्ह्यामध्ये संघाचे प्रचारक म्हणून, जिल्हा प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशमध्ये पाठवलं आणि उत्तर प्रदेशमध्ये संघाच्या विस्तारामध्ये ज्या प्रमुख लोकांचं मोठं योगदान मानता येईल त्यातले एक नानाजी होते. गोरखपूर उत्तर प्रदेशातलं हे शहर संघ प्रचारक म्हणून नानाजींची कर्मभूमी ठरलं. नानाजींनी या भागात संघाच्या तब्बल 250 शाखा उभारल्या, त्याही अत्यंत प्रतिकूल परिस्थिती. हम लोगों को संघ समझाएंगे, बौद्धिक के माध्यम से नहीं, संघ समझाएंगे हमारी दैनंदिन व्यवहार. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. नानाजींनी संघ शाखा उभ्या केल्याच, पण त्याचबरोबर त्यांनी केलेलं आणखी एक मोठं काम म्हणजे सरस्वती शिशु मंदिराची स्थापना. सरस्वती शिशु मंदिर जिचा विस्तार म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर शाळांची एक सगळ्यात मोठी चेन जी मानली जाऊ शकते, त्याची सुरुवात देखील नानाजींनी उत्तर प्रदेशमध्ये केली आणि आज आपण एक मोठा विस्तार हा त्याचा पाहू शकतोय. संघ प्रचारक म्हणून नानाजी अशी भरीव कामगिरी करत असताना गोळवलकर गुरुजींनी त्यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली. ती जबाबदारी होती जनसंघाची. असे की नानाजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम सुरू केलं. गोळवलकर गुरुजी हे संघाचे सरसंघचालक असतानाच्या काळामध्ये, आणि संघामध्ये साधारण अशी पद्धत असतेच की प्रचारक म्हणून जो व्यक्ती काम करतो त्याला संघ विचारांनी काम करणाऱ्या विविध क्षेत्रांपैकी कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करण्याची जबाबदारी मिळते. तशी नानाजींकडे संघाच्या विचारावर आधारित राजकीय काम करण्याची जबाबदारी आली आणि त्यामुळे ते भारतीय जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले. जनसंघाची ही जबाबदारी सुद्धा नानाजींनी सक्षमपणे पेलली. पक्षाला रुजवण्यात, वाढवण्यात आणि तो तळागाळापर्यंत पोहोचवण्यात नानाजींचा मोठा वाटा होता. सांस्कृतिक राष्ट्रवाद असं ते म्हणतात, मी सांस्कृतिक राष्ट्रीय का म्हणतो, पण त्याच्या पायावर त्यांची विचारधारा उभी झालेली आहे. द्वितीय महायुद्धानंतर ही राष्ट्रीयता हा एक जरा विसरायचा विषय झाला होता, आंतरराष्ट्रीयता. त्या ह्याच्यात भारताचं हित वगैरे अशा सगळ्या गोष्टी हे राजकीय क्षेत्रात स्थापित करायचं आणि पक्ष राजकारण, त्याच्यामुळे आपला पक्ष पुढे असला पाहिजे, आपला पक्षच पुढे असला पाहिजे, असं हळूहळू चाललं. ते अजूनही चालू आहे. त्या काळामध्ये देशहिताकरता पक्षहित बाजूला ठेवून आणि विचारधारा वेगळ्या असल्या तरी एकत्र येऊन काम करायची तयारी दाखवणं, हे आपल्या पक्षात सुद्धा रुजवणं. उत्तर प्रदेशात आणि एकूणच देशात जनसंघ एक वैकल्पिक ताकद म्हणून उभी राहिली ती नानाजी देशमुख आणि त्यांच्याच इतक्या उत्तुंग अशा 2 मित्रांमुळे. दीनदयाल उपाध्याय आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी. त्या टीमचं वैशिष्ट्य आहे की ते मित्र होते, ते राजकारणात होते. राजकारणात एक उलटी गंगा व्हावायची
ते आपण करून दाखवू, हा आत्मविश्वास त्या सगळ्यांपाशी होता. दीनदयाल उपाध्याय यांचं विजन, अटल बिहारींचा करिश्मा आणि नानाजींचं संघटन कौशल्य याच्या जोरावर या त्रिमूर्तीने राजकारणात मोठी भरारी मारली. उत्तर प्रदेशात तर त्यांनी मोठमोठे चमत्कार घडवले. 1967 साली नानाजींकडे उत्तर प्रदेशाची जबाबदारी असताना पहिलं बिगर काँग्रेसी सरकार अस्तित्वात आणण्यात त्यांची मोठी भूमिका होती. तेव्हाचे काँग्रेसचे नेते चंद्रभान गुप्तांना तर 3 वेळा नानाजींच्या कुशल डावपेचांचा फटका बसला होता. चंद्रभान गुप्ता जो है वो नाना जी को नाना फडणवीस कहते थे, इसलिए क्योंकि नाना जी ने कांग्रेस के वो बहुत बड़े नेता थे और बाद में मुख्यमंत्री भी हुए, लेकिन खुले तौर पर जिसे कहते हैं सीधा सीधा राजनीतिक द्वंद्व लेकर के उनको चुनाव में पराजित कराया, तो वो भी उनकी क्षमता मानते थे. तो विधायक हो चाहे सांसदी का चुनाव हो चाहे कोई भी हो, जो उनकी चाणक्य बुद्धि थी राजनीति के क्षेत्र में, उसका लोहा उनके विरोधी भी मानते थे. वेगळ्या विचारसरणीच्या डॉक्टर राम मनोहर लोहियांना जनसंघाच्या मंचावर आणणारे नानाजीच होते. हाच मंच काँग्रेसेतर नेत्यांना एकत्र आणण्याचं मोठं निमित्त ठरला. पण नानाजी चाणक्य होते ही गोष्ट खरी आहे. नानाजी मला म्हणाले की 67 साली मी गठबंधन सरकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तो मी का केला तर नानाजी म्हणले माझ्या लक्षात आलं होतं की संघ जनसंघ यांना या देशातली जनता गांधींचा हत्यारा समजते आणि गांधींच्या हत्याराला हा देश जवळ उभा करणार नाही. आणि म्हणून अतिशय कल्पकतेने मी लोहियांच्या जवळ गेलो. लोहिया लखनौच्या एका कॉफी हाऊसमध्ये येऊन मित्रांच्या बरोबर संध्याकाळी कॉफी घ्यायचे. तिथे जाऊन मी, मुरली मनोहर जोशी यांनी बसायला सुरुवात केली. नंतर आमची मैत्री झाली. नंतर मी लोहियांना सांगितलं आमचा संघाचा एक फार मोठा असा कार्यक्रम आहे आणि या भारतभर आलेल्या स्वयंसेवकांच्या समोर तुम्ही तुमचे विचार मांडले पाहिजेत. लोहिया म्हणले अरे माझे विचार वेगळे, तुझे विचार वेगळे. मी लोहियांना म्हटलं या देशातले सर्व विचार सर्वांनी समजावून घ्यायचे. लोहिया आले. लोहियांच्या मी आणखी जवळ गेलो. नंतर माझ्या जे लक्षात आलं होतं की या देशातली जनता जोपर्यंत आपल्याला गांधींचा हत्यारा समजेल तोपर्यंत जनसंघ पुढे जाऊ शकणार नाही. आणि म्हणून मी गठबंधन सरकार सुरू करताना लोहियांच्या समोर एक योजना टाकली. मी लोहियांना सांगितलं की तुम्ही नेहरूंच्या विरुद्ध लोकसभेची निवडणूक लढवली पाहिजे. तुम्ही पडाल हे उघड आहे, पण त्यामुळे देशात एक वातावरण निर्माण होईल. लोहिया तयार झाले. विविध विचारांच्या लोकांशी मैत्री हे नानाजींचं वैशिष्ट्य होतं. S.M. जोशी, मधु दंडवते, मधु लिमये हे वेगळ्या विचारसरणीचे असूनही नानाजींचे घनिष्ठ मित्र होते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर हे तर नानाजींचे खूप जवळचे मित्र. 90च्या दशकात नागपूरला दीनदयाल शोध संस्थांच्या बाल जगतचं उद्घाटन झालं. नानाजींच्या शब्दाखातर तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर या बाल जगतच्या उद्घाटनासाठी नागपूरला आले होते. दिल्लीला असताना मी पाहिलं की दीनदयाल शोध संस्थांमध्ये मधु लिमयेसुद्धा पुष्कळदा यायचे आणि नानाजींची त्यांची तास चर्चा व्हायची. आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीने दोघांचे जे हे होते, कारण मधु लिमयेसुद्धा एक डायनॅमिक अशी पर्सनॅलिटी होती आणि उत्कृष्ट संसदपटू होते आणि नानाजीसुद्धा एक अतिशय विचारवंत होते. तर त्यामध्ये त्यांची दोघांची अतिशय मैत्री होती. आणि अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स ते दोघंजण अतिशय मित्र होते.
आणखी एक मित्र म्हणजे जयप्रकाश नारायण. देशहितासाठी नानाजी त्यांच्याशी जोडले गेले. बिहारमधल्या आंदोलनाने तर ही मैत्री आणखी घट्ट झाली. तो काळ होता 71च्या युद्धानंतरचा. इंदिरा गांधींची वाढलेली लोकप्रियता ओसरण्याचे ते दिवस. नानाविध आरोपांनी त्यांना चारही बाजूंनी घेरलं होतं. याच दरम्यान राजकारणातून निवृत्ती पत्करलेले जयप्रकाश नारायण पुन्हा सक्रिय झाले आणि त्यांनी इंदिरा सरकार विरोधात आंदोलन छेडलं. याचाच एक भाग म्हणजे पाटण्यातील रॅली. जेपींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. प्रचंड गदारोळ माजला. नानाजी मात्र जेपींसोबत ढालीसारखे उभे होते. अगदी पहिली गोष्ट, जयप्रकाश बाबूंना यत्किंचितही स्वतःचा स्वार्थ नव्हता. ते देशाकरताच कळवळ्याने उतरले होते बिहारमधली परिस्थिती पाहून. मग त्यांनी त्याबद्दल म्हटलं की हे दुरुस्त करा आणि शासन ऐकेना असं म्हणणं म्हणजे जणू काही अपराध आहे असं शासन त्यावेळेचं वागलं बिहार. म्हणून मग ते आंदोलनात. जेपींचं हे आंदोलन पुढे येऊ घातलेल्या आणीबाणीची नांदी ठरली. कारण यानंतर अवघ्या काही दिवसात इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली. जनसंघाच्या नेत्यांना थेट तुरुंगात डांबलं जाऊ लागलं. नानाजी मात्र पोलिसांना गुंगारा देत भूमिगत झाले आणि सरकार विरोधात पत्रकं काढणं, जनजागृती करणं अशी कामं ते करू लागले. त्यांचं हे काम आणीबाणी उठण्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू होतं. जेव्हा आणीबाणी आता हटणार हे दिसायला लागलं तेव्हा मात्र त्यांनी स्वतःला अटक करवून घेतली. नानाजींच्या राजकीय कारकिर्दीचा हा सर्वोच्च बिंदू होता. त्यांची लोकप्रियता जबरदस्त वाढली होती. याचा प्रत्यय आला तो आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत. उत्तर प्रदेशमधल्या बलरामपूरमधून नानाजींनी निवडणूक लढवली. समोर विरोधात उभी होती बलरामपूर स्टेटची राणी. लढाई जोरदार होईल असं वाटत होतं, मात्र तसं झालं नाही. नानाजी लाखोंच्या फरकाने ही निवडणूक जिंकले आणि बलरामपूरच्या राणीचा मोठा पराभव झाला. इकडे नानाजीही जिंकले आणि तिकडे केंद्रातही जनता पार्टीचं सरकार आलं. मोरारजीभाई देसाई ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान झाले तर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात निमंत्रण दिलं आणि सांगितलं की नानाजी तुम्ही मंत्रिमंडळात आलं पाहिजे. नानाजींनी मोरारजीभाईंना सांगितलं की माझं काम हे संघटन आहे, व्यक्ती निर्माणाच्या कामात मी काम करतोय आणि पलीकडच्या काळात ग्रामविकासाकरता मला माझं संपूर्ण जीवन द्यायचं आहे. त्यामुळे मी मंत्रिमंडळात येणार नाही, मी माझं जे काम आहे तेच काम मी करत राहील. त्यावेळी नानाजी देशमुख हे जनता पार्टीतील ज्येष्ठ नेते होते. हवं ते पद, हवं ते मंत्रालय ते मागू शकत होते. पण नानाजींचा निर्णय पक्का होता, राजकारण सोडून समाजकारणाकडे जाण्याचा. याच्या पलीकडचा जो विचार आहे नानाजींनी मला जो सांगितला, नानाजी म्हणले ज्यावेळी 77च्या निवडणुका संपल्या, आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आलो, त्यावेळी राजघाटावर आमचे सर्व खासदार गांधीजींच्या समाधीसमोर प्रतिज्ञा घेण्यासाठी जमले होते आणि आमचे खासदार जे काल परवापर्यंत एखाद्या गावातले प्राध्यापक किंवा व्यापारी होते ते उघडपणे विचारत होते, कोण मोरारजी, कोण जयप्रकाश. आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हे लग्न फार काळ टिकणार नाही आणि त्यामुळे मी अक्षता टाकण्यापूर्वीच मी बाहेर पडलो. किंवा नानाजींनी ते अधिक स्पष्टपणे नंतर सांगितलं आहे, ते ध्वनिमुद्रित आहे. नानाजी म्हणले माझ्या लक्षात आलं या देशातले सारे पक्ष
जनसंघ भाजप धरून या सत्तेसाठी वखवखलेल्या लोकांच्या टोळ्या आहेत. या मार्गाने देशाचं काहीही भलं होणार नाही. आपल्याला अंधारात चाचपडत नवे मार्ग शोधायचे आहेत आणि म्हणून मी गोंडा प्रकल्प सुरू केला. राजकारणातून संन्यास घेतलेले नानाजी दाखल झाले ते उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये. अत्यंत मागास मानल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात त्यांनी चौसूत्री कार्यक्रम राबवला. हा कार्यक्रम या परिसराचा कायापालट करणारा ठरला. हाच पॅटर्न पुढे जाऊन बीडमध्येही पाहायला मिळाला. नानाजींनी ज्यावेळेला गोंडा जिल्ह्यामध्ये काम सुरू केलं होतं त्यावेळेला गोंड्याची परिस्थिती अशी होती की सगळ्यात मागासलेला जिल्हा, जर पर कॅपिटा इन्कम त्याच्यामध्ये म्हणता येईल ते खूप कमी प्रमाणामध्ये होतं आणि त्यामुळे त्या लोकांचा विकास व्हावा, विशेषतः 4 सूत्रीच्या आधारे स्वास्थ्य, संस्कार, आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबन हे त्यांची ते 4 सूत्री होती. मैं अपने लिए नहीं अपनों के लिए हूं हे त्यांच्या आयुष्याचं तत्व होतं आणि हे त्यांना दीनदयाल उपाध्याय यांच्याकडून मिळालं होतं. हाच वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी दीनदयाल शोध संस्थांची स्थापना केली. ग्रामोदयातून राष्ट्रोदय हे या संस्थेचं मुख्य ध्येय होतं. गावांच्या विकासासाठी या संस्थेनं अनेक उपक्रम राबवले. आणि सूत्र हेच की जिथे समस्या आहे तिथे ज्यांची समस्या आहे त्यांच्यासोबत प्रयत्न करायचे, त्यांनी उभं राहायचं आणि आपण त्यांना मदत करायची. आपलं जे सामर्थ्य असेल ते त्यांना, मग ते राज्यसभा सदस्य होते तर त्यांना जे काही मिळायचं राज्यसभा सदस्य म्हणून ते त्यांनी इकडे लावलं. त्याच्या भरोशावर काम नाही उभं झालं. भरोसा पब्लिक पार्टनर्स म्हणून गावोगाव जाणे, गावाची समिती स्थापन करणे, समाजात आवाहन करणे, दंपतींना बोलावणे की आता पूर्ण वेळ तुम्ही इथे काम करा, गृहस्थ जीवन असं घालवा, वानप्रस्थींना बोलावणे आणि तळामध्ये समस्या काय आहे तिथे त्यांच्यासोबत बसून विचार करून त्याचं सोल्युशन काढून ते अंमलात आणणे. म्हणून कितीतरी नवीन गोष्टी त्यांनी केल्या. नानाजी चित्रकूटमध्ये केवळ छोटी छोटी प्रशिक्षण केंद्र उभारून थांबले नाहीत, तर या भागाच्या विकासासाठी त्यांनी थेट ग्रामोदय विश्वविद्यालय उभं केलं. अर्थात त्यामागेही त्यांचा फार मोठा विचार होता. नानाजी के मन में ये था कि गांव की समस्या की समाधान की दृष्टि से पढ़ाई हो, चाहे वो इंजीनियरिंग हो, चाहे वो एग्रीकल्चर हो, चाहे वो इकोनॉमिक्स हो, हिस्ट्री हो, कल्चर हो, कोई भी विषय हो, लेकिन वो गांव की समस्या के समाधान की दृष्टि से पढ़ाया जाए, इस प्रकार का पाठ्यक्रम हो. ये उनके मन की भावना थी और उसी प्रकार से उसका एक्ट, इंस्टीट्यूट्स वगैरह सब बने. मध्य प्रदेश से उसका एक बिल बना, वहाँ विधानसभा में पारित हुआ और विश्वविद्यालय, ग्रामोदय विश्वविद्यालय की स्थापना हुई. चित्रकूट खऱ्या अर्थाने नानाजींची कर्मभूमी ठरलं. या दुर्गम भागाच्या विकासासाठी त्यांनी अनेक कल्पना राबवल्या. केवळ निधी उभारण्याऐवजी माणसं घडवण्यावर त्यांनी भर दिला. प्रत्येक गावानं स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी समाजशिल्पी दाम्पत्य नावाची अभिनव कल्पना त्यांनी राबवली. 1996 में उन्होंने बहुत ही यूनिक कॉन्सेप्ट था जो कोई सोचा ही नहीं, ऐसे उन्होंने समाज शिल्पी दंपत्ति योजना प्रारंभ किए थे. अलग अलग वेस्ट बंगाल से लेकर दक्षिण भारत से लेकर जम्मू कश्मीर से हरियाणा मतलब राजस्थान सब जगह से कपल्स आ गए थे नानाजी के एक आह्वान पर. वो सब दंपतियों का 1 महीने का शिविर लगाए थे. उन्होंने कहा हम सब बातें पहले सिखाएंगे, क्योंकि बिना सिखाए यदि गांव में भेजेंगे तो वो काम हो नहीं पाएगा और वो बात जो नानाजी पहुंचाना चाहते थे नीचे तक वो हो न पाता. या पंचसूत्रीनं चित्रकूट मधील
800 खेड्यांचा कायापालट झाला. नानाजींचा हा ग्रामोत्थानाचा पॅटर्न अवघ्या जगासाठी अभ्यासाचा विषय झालाय. अपने देश में सब लोग मिलकर के रहते रहे हैं, तब खुशहाली रहे, तब राम राज्य कहलाया. राम राज्य आज भी सारे संसार में लाने की जरूरत है. वो काम हिंदुस्तान में करना होगा और हिंदुस्तान में ग्रामवासियों को करना होगा. याच चित्रकूटमध्ये नानाजींच्या कल्पनेतून जन्मलेला रामदर्शन हा प्रकल्प देशभरातील लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलाय. 5 वर्षांहून अधिक काळ या चित्रकृतींचं काम सुरू होतं. मराठमोळे चित्रकार सुहास बहुळकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे सुंदर कला विश्व उभारलंय. एप्रिल 1995 ते आपण आता बसलोय त्याच ठिकाणी आले होते आणि मला म्हणाले की बहुलकरजी मुझे एक ऐसा प्रेरणास्थल बनाना है जो चित्रकूट में होगा
उसमें राम जीवन के जो महत्वपूर्ण प्रसंग है उसको चित्रित करके उससे प्रेरणा मिलनी चाहिए। उसका नाम राम दर्शन होगा, वहाँ मंदिर नहीं होगा, वहाँ राम जीवन से लोग प्रेरणा ले, इस तरह का प्रयास होगा। म्हणजे त्यांना मुळामध्ये माणसानी माणसासाठी काहीतरी करावं ही त्यामागची भावना होती आणि त्यांचे शब्द फार महत्त्वाचे होते कि हम हिंदुस्तानी किसी भी महापुरुष को भगवान बनाने में माहिर है, अगर उनको भगवान बनाया तो हमारी जिम्मेदारी खत्म होती है। और इसीलिए मैं ये राम जीवन से प्रेरणा लेके जो स्थल बनाना चाहता हूँ उसमें पूजा पाठ नहीं होगा। त्यांची भावना होती ती फार वेगळी होती आणि त्या भावनेकडे मी आकर्षित झालो। भाकरीच्या 2 तुकड्यांसाठी कधी काळी उन्हातानात भाजी विकणाऱ्या नानाजींनी आज हजारो कुटुंबांना स्वतःच्या पायावर उभं केलंय। स्वतःच्या शिक्षणासाठी खस्ता खाल्लेल्या नानाजींनी इतरांची आबाळ होऊ नये म्हणून थेट विद्यापीठ उभं केलं। राजकारण असो समाजकारण, नानाजी स्वतःच एक विद्यापीठ होते। अगर नानाजी की कीमत आपको जाननी हो, पूछनी हो, तो आज के भारतीय जनता पार्टी या भारतीय जनसंघ के लोगों से ज्यादा आप विरोधियों से पूछिए। आज अभी भी जो लोग हैं जीवित हैं, शरद पवार जी से पूछिए कि नानाजी के होने के मायने क्या हैं, मुलायम सिंह यादव जी से पूछिए, आप लालू यादव जी से पूछिए, जितने विरोधी नेता हैं आप फारूक अब्दुल्ला से पूछिए, इन सब लोगों से पूछिए कि नानाजी के होने के मायने क्या हैं। अशा या नानाजींनी 27 फेब्रुवारी 2010 रोजी जगाचा कायमचा निरोप घेतला। जिवंतपणी समाजासाठी राबणाऱ्या नानाजींनी आपला देह मृत्यूनंतरही समाजाच्या कामी यावा यासाठी देहदानाचं इच्छापत्र मृत्यूच्या कितीतरी वर्ष आधीच लिहून ठेवलं होतं। याच नानाजींचा त्यांच्या कार्याचा सर्वोच्च गौरव म्हणजे भारतरत्न हा पुरस्कार। 8 ऑगस्ट 2019 या दिवशी नानाजींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। सर्वप्रथम श्री नानाजी देशमुख की ओर से श्री वीरेंद्रजीत सिंह। त्यांच्या कार्याला एबीपी माझाचा सलाम।